तुझं नाव सांग. प्राची सुरेंद्र पाटील. कुठं राहतेस तू? यमुनानगर निगडी. तुझं लग्न झालंय का? नाही. म्हणजे आता समजा तुला मुलगा बघायला आला आणि त्या मुलांनी जर मागणी केली मला गाडी द्या, फॉर्च्युनर द्या, सोनं द्या, नाणं द्या, तर काय करशील तू? लग्न करशील तरी पण? नाही, त्या क्षणाला मी माझं कर्तृत्व आहे, तुला माझ्या कर्तृत्वासकट जर तुला स्वीकारायचं असेल तर ओके आहे. कारण तुला मी पाहिजे का माझी प्रॉपर्टी पाहिजे असं सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मग विचार. कशी अशी मुलं काय म्हणत, टुकार भिकारडी काय मुलं आहेत कारण अशी? त्यांच्या स्वतःच्या हातात त्यांच्याकडे ताकद नाहीये, त्यासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी मागता, याचा अर्थ तसा होतो ना. त्यामुळे त्या क्षणाला एखादे मुलगीच म्हणा किंवा एखादे आई वडील असं विचारतील की तुमचं स्वतःचं कर्तृत्व नाही आणि तुम्ही आम्हाला मागता किंवा आमची मागणी करता. अशा घरात माझी स्वतःची मुलगी तर द्यायचीच नाही. इव्हन दो मला स्वतःला पण त्या घरात जायचं नाही. पण मी अजून 4 लोकांना सांगेल की तुम्ही अशा मुलांना कधीच प्रवृत्त करू नका किंवा अशा मुलांना कधीच पाठिंबा देऊ नका. कारण आत्ताच्या बऱ्याच ठिकाणी लोक असं सांगतात आमची मुलगी शिकली आहे, पण बरेच लोक म्हणतात की आमच्याकडे खूप पैसा आहे, आमची मुलगी शिकली जरी असेल तरी आमचा पैसा आहे, पण आम्ही काय तिला कामाला पाठवणार नाही. अशा मुलांना काय म्हणायचे असे पैसे मागतात, जे असे पैसे मागतात भिकार, असं काय म्हणा? एका शब्दात जर तुला विचारलं? ह्याला एकच शब्द आहे, भिकारचोट. भिकारचोट. गुड 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 व्हेरी गुड. मुलांसाठी किंवा या कुटुंबासाठी आणि हे मुलांनी पैसे मागणं ह्याच्यात एकट्या मुलाची शाळा कधीच नसते. त्याच्या मागे त्याचे आई वडील, त्याला सपोर्ट करणारे त्याचे मामा काका हे बरं, लोक. तुझं लग्न झालं आणि तू सासरी गेली आणि ते सासरचे लोक तुला छळ करायला लागले, मारायला लागले, तू काय करशील? तू आत्महत्या करशील का? नाही. एक तर पहिली गोष्ट मी आत्महत्या नाही करणार ना? स्वतःला कधी हात लावू देणार नाही. पण तू आत्महत्या नाही करणार ना? हा. आणि त्या क्षणाला मला जर आज कुणी एक कानाखाली मारली तर मी तेवढी ताकद ठेवू शकते की मी स्वतः एक कानाखाली देण्याची ताकद ठेवू शकते. कारण आजच्या तारखेला किंवा आजच्या क्षणाला जर त्याच्या आईवडिलांसाठी तो महत्त्वाचा असेल तर माझ्या आईवडिलांसाठी मी आज खूप महत्त्वाची. 30 वर्ष एखाद्या आईवडिलांनी फुलासारखं जपून जर पैसा, सोनं, नाणं आणि एखादी एक सुंदर मुलगी जर त्यांना देत असेल तर हे चुकीचं. एक मुलगी आणि कर्तृत्वान शिकलेली मुलगी त्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी देते, हे काही कमी नाही आहे. त्यामुळे मी आजच्या तारखेला, आजच्या क्षणाला या गोष्टीवर तू आत्महत्या करणार नाही एवढं सांगते ना? काही जरी झालं, कसा जरी नवरा निघाला दारुड्या, तुकार. आज लता मंगेशकर सारख्या व्यक्ती, एवढ्या नावाजलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती एकटं राहू शकतात. नवरा म्हणजे सर्वस्व नसतं आजच्या तारखेला. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि कुटुंबाला ठीक आहे, नवरा हवा, लग्न हवा, सगळ्या गोष्टी हव्यात, पण जर सुखी संसारच नसेल तर त्या गोष्टीला उपयोग नाही. मग मुलींना काय नुसतं लग्न लग्न नवरा नवरा पाहिजे असतो काय हे? आणि तो नवरा कसा निघेल माहितीच नसतं ना. ते आहे. आज जरी आपण म्हणलं संस्कारी कुटुंब बघा, श्रीमंत बघू नका किंवा, पण उद्या स्वभाव कोणीच आणलेला नाहीये, कुणाला माहिती नाहीये. पण जर क्वचित जर नशिबातच त्या गोष्टी घडायला पुढे येत असतील तर आपण स्वतः गंभीर राहा. बरं, या हगवणे कुटुंबाचं काय करायचं? तुला काय वाटतं? फाशी द्यायची, समुद्रात फेकून द्यायचं, काय करायचं? फाशी झाली पाहिजे. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की त्याचा रिझल्ट काहीतरी मिळाला पाहिजे, की त्यावरून पुढच्या लोकांना भीती मनात राहिली पाहिजे की लोकांनी पुढे काही गोष्टी कराव्या नाही. या गोष्टी केल्या तर आपल्यालाही फाशी मिळू शकते. आणि कसपटे कुटुंब चुकलं का तुला वाटतं? त्यांना लक्षात आलं होतं की हगवणे कुटुंब काय बरोबर नाही, राक्षसी मानसिकता आहे त्यांची, 2 वर्ष तरी आपल्या मुलीला त्यांनी तिकडे 2 पाठवलं. वर्ष हा कमी कालावधी नाहीये. कदाचित आपण म्हणू शकतो की ठीक आहे, ते विचार करत असतील, तो आज सुधारेल, उद्या सुधारेल या गोष्टीसाठी. पण एक सामाजिक पण चुकले ते, तुला वाटतं ना? साठी जर त्यांनी परत त्या मुलीला पैसे देऊन माघारी पाठवलं असेल तर ते साफ चुकीचं आहे. थँक्यू.